फडणवीस साहेब, माझा एक प्रश्न आहे. तुम्हाला जर तुमच्या लेकीबद्दल बापाचं काळीज आहे, तर माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोरांबद्दल तुम्हाला मायेचं काळीज कसं काय? तुमच्या लेकीसाठी तुम्ही 500 मीटर सुद्धा जाऊ शकत नाहीत वर्षावरती. तुमच्या सागरपासून वर्षापर्यंत 500 मीटरवर जाऊ शकत नाहीत, कारण लेकीच्या शब्दाच्या पुढे तुम्ही जाऊ शकत नाहीत. लेख काय असते कळालं का आता तुम्हाला? आमच्या आत्महत्या झाल्यात, आमचे काळज कापून गेलेत. लेकीच्या मायासाठी तुम्ही बंगला सोडू शकत नाहीत, लक्षात ठेवा. फक्त परीक्षाची तुमच्या लेकीची, ती मोठी व्हावं आमच्या शुभेच्छा आहेत, पण तिच्यात आमचे लेकरं का बघत नाहीत हा माझा सवाल आहे तुम्हाला. आता कशामुळे बघत नाहीत तुम्ही? आता तुमची लेक मोठीच व्हावी ह्या शुभेच्छाचा, तुम्ही मोठे व्हावात ह्या शुभेच्छाच्या अख्ख्या महाराष्ट्राच्या. पण तुम्ही जर तुमच्या एका लेकीसाठी लेकीचा शब्द ओलांडू शकत नाहीत, 500 मीटरवर तुम्ही घर बदलून जाऊ शकत नाहीत का? तर तिचं शिक्षण बुडल. माझे लेकरं मरायला लागलेत आत्महत्या करून. का तिथं तुम्हाला माया येत नाही कधी की माझ्या गरिबाच्या मराठ्यांना हक्काचं आरक्षण द्यावं? आणि आमच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लावता, आम्हाला फाश्या घ्यायला लावता. ही दुजा भाव चांगला नाही, कारण तुम्ही महाराष्ट्राचे प्रमुख आहेत. लक्षात असू द्या. मला कालपासून असं माझं तळतळ लागली की स्वतःच्या लेकीसाठी तिचा शब्द मोडू शकत नाहीत तुम्ही. आणि माझे लाखो मराठ्यांचे लेकर आज रस्त्यावर आहे, करोडो गोरगरीब रस्त्यावरती आहेत, करोडो लेकरांचे मायबापांचे लेकर आत्महत्या करून फाशी घ्यायला लागलेत. आणि तुम्ही दातडं काढिता नुसते बघता, इकडे तिकडे हिंडाता, या देशात जा त्या देशात जा. लाजा वाटून द्या यार थोड्या तुम्हाला. जसं स्वतःच्या घरातलं लेकरू तसं राज्यातलं लेकरू समजायचं शिका. केलं वाटलं तुम्ही मराठ्यांचं, आमच्या लेकराचं केलं, धनगराच्या पोराचं वाटलं. असंच गोड गोड बोलू बोलू त्यांनाही आरक्षण देतोच म्हणले होते. ही नियत तुमची चांगली नाही फडणवीस साहेब. जसं तुमचं लेकरू आहे तसं महाराष्ट्रातलं लेकरू तुम्ही मानलं पाहिजे, कारण या उभ्या महाराष्ट्रानं तुम्हाला मोठं केलंय. सोपी गोष्ट नाहीये. हतबल झाला होता तुम्ही. याच मराठ्यांनी तुम्हाला ही आनंद बघायला मिळाला दिलेला आहे खुर्ची. हो, तळतळे आमची सुद्धा आहे, तुमची जशी तुमच्या लेकीसाठी तळतळे. तिचा शब्द मोडून तुम्ही नाही जाऊ शकत त्या वर्षा बंगल्यावर राहायला, कारण तिची परीक्षा आहे. तर आमचे पोरं 1% नोकरीवर फाश्या घ्यायला लागले. आमचे बाप रात्रंदिवस कष्ट करतात. त्यांचं पोरगं नाही नोकरीला लागत, नाही पोरगी नोकरीला, नाही उच्च शिक्षण घेते. तुम्ही ते एसीबीसी आरक्षण दिलं, 100% पोरीला फीस मागायला लागलेत आमच्या मराठीचा. ही भेदभाव आहे का तुमचा आमच्या पोरीत आणि तुमच्या पोरीत? तुम्ही ईडब्ल्यूएस घालून बसले आमचं, आणि खापर आमच्यावरती फोडीदा. आमच्या लेकराचं वाटोळं केलं तुम्ही, पोराचं आणि पोरीचं. विनाकारण काही कारण नसताना ईडब्ल्यूएस घातलं. आज आमच्या लेकरा लागले असते. ही तुझ्या भाव करता का तुमच्या पोरीत आणि आमच्या पोरीत? तुम्ही तुमच्या पोरीचा शब्द ओलांडून तुम्ही 500 मीटरवर बंगल्यावर सुद्धा जाऊ शकत नाहीत. आमच्या लेकराचे मुडदे पडले, किती वाईट वाटत असतं आम्हाला. काल आमच्या 4 आत्महत्या झाल्या तरी तुम्ही आणखी डिसिजन घेत नाहीत. काल कॅबिनेट झाली तरी तुम्ही शिंदे समितीचा आणखी डिसिजन घेतला नाही. तिने गॅजेट लावतो म्हणले, तुम्ही आणखीन लावले नाहीत. केसेस मागे घेतल्या नाहीत. वंशवळ समिती तुम्ही गठीत केली नाही. ही कोणता भेदभाव आहे? कोणते लेकर बघताय तुम्ही? उघडा डोळे महाराष्ट्रातल्या मराठ्यांना. आता तरी महानेता म्हणता, उघडा आता तरी डोळे. फडणवीस साहेबांचं कालचं स्टेटमेंट आहे, त्यांच्या लेकीला शुभेच्छा आहेत, ती प्रचंड मोठी व्हावी. पण आमच्या लेकी बाळीचं काय? उघडा जरा डोळे मराठ्यांनी. म्हणा महापक्ष, हे सत्ता, महानेता, काय नेतार्थ? फडणवीस साहेब स्वतःच्या मुलीची परीक्षा आहे म्हणून 500 मीटरवर सागरपासून वर्षा बंगला तिथं जात नाही. 500 मीटरवर. आणि आम्ही फडणवीस साहेब मोठे व्हावेत म्हणून आमचे लोक 600 किलोमीटर इकडून तिकडे तुडीत जातात मुंबईपर्यंत. पण आपल्या लेकीबाळीला काही नाही रे देत. हे जी फडणवीस साहेबांना स्वतःच्या लेकीबद्दल माया आहे, आज ते मायबाप आहेत महाराष्ट्राचे, पालकत्व त्यांच्याकडे. हीच माया त्यांना मराठ्यांच्या लेकाबद्दल, लेकीबद्दल पाहिजे. धनगराच्या लेकाबद्दल, लेकीबद्दल पाहिजे, कारण धनगराला सुद्धा 10 वर्ष झालं फसवलेलं.